सगळ्याच समाजासाठी मात्र मराठा समाजासाठी फार मोठं योगदान. एक खरोखर ज्यांना नोकरी नाही आणि व्यवसायासाठी पुढे येत आहेत त्यांच्यासाठी बँकेच्या मार्फत एक आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी ज्याचा सिंहाचा वाटा ते आमचे किसनजी गायकवाड आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते मंडळाच्या वतीने. शिवम सर, किसनजी गायकवाड यांचं स्वागत करायचं आहे. आपल्याला माहिती आहे अनेक प्रिंटिंगची कामं सुद्धा अतिशय स्वस्तामध्ये ते देत असतात. स्वागत आहे किसनजी गायकवाड यांचे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंतर ही सगळी समाजसेवी व्यक्तिमत्व लाभली नक्कीच मंडळाचं भाग्य आहे. आम्हा सगळ्यांचं भाग्य, खेळाडूंचं भाग्य आणि स्पर्धेला चांगली शोभा आणखी आलेली आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने. मात्र नक्कीच सातत्याने अनेक वर्ष येत असतात. एक वेगळा ऋणानुबंध या उत्कृष्ट खेळाडूला सन्मान करण्यासाठी मी राजाभाऊंना विनंती करतो की आपल्या सुभाषित खेळाडूचा सन्मान करायचा आहे. मेडल द्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 साठी पहिला पुकार देतो आपण. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पोलिसांना नवयुवक सोंडे विरुद्ध राजा शिवछत्रपती किहिम. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिला पुकार नवयुवक सोंडे विरुद्ध राजा शिवछत्रपती किहिम. या दोन्ही संघाने 1 वरती तयार राहायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती शिवछत्रपती भार विरुद्ध गावदेवी मुशे. या ठिकाणी आणखीन एक भली मोठी देणगी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्ताने या मंडळाला लाभलेली आहे. अर्थात ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी देणगी देत असतात. मग ते वैयक्तिक कार्यक्रम असेल, सामूहिक कार्यक्रम असेल, क्रिकेट स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा असेल, अन्य कोणती व्हॉलीबॉल स्पर्धा असेल, कुठलीही स्पर्धा असेल त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने योगदान देत असतात. त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या स्पर्धेची शोभा वाढवत असतात आणि आर्थिक भार सुद्धा उचलत असतात. आजही या मंडळाला आदरणीय सन्माननीय श्रीयुत राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून या ठिकाणी कैलासाची माजी आमदार राजाभाऊ ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्माननीय राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपयाची देणगी आली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या भरघोस अशा देणगीसाठी. नक्कीच फार मोठी आर्थिक मदत कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने मंडळाला धन्यवाद देते. त्याचबरोबर नक्कीच आजच्या या देणगीच्या रूपाने मतानं सुद्धा त्या ठिकाणी अभिमान वाटत असेल की माझ्यानंतर माझे सुपुत्र एक वेगळे समाजसेवेचं कार्य, त्याचबरोबर गोरगरीब जे मंडळ आहे ते वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतात, त्यासाठी योगदान देतात. नक्कीच त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर आपल्या सर्वांवर आहे. त्यानंतर आणखीन एक असं समाजसेवी व्यक्तिमत्व ज्यांचा आपण आता या ठिकाणी सन्मान केला, नेहमीच अग्रेसर असतात ते आदरणीय सन्माननीय श्रीयुत संदीपजी गायकवाड यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मंडळाला रोख रक्कम एक समाजसेवक म्हणून ज्यांचं नाव आहे ते किम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय जनजी श्रेष्ठ साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मंडळाला रोख रक्कम 5,000 रुपये. क्रीडांगण क्रमांक 2 साठी दुसरा पुकार शिवछत्रपती भाल विरुद्ध गावदेवी मुशे. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी करायचं आपल्यासाठी दुसरा पुकार. हा दादा मध्ये आला. अत्यंत जबरदस्त झालेला सर्व्हिसने 1 पॉइंट प्राप्त केलेला आहे. अर्थात प्रीतम 22 नंबरची जर्सी प्रदान केलेला श्री गणेश खंडाले संघाचा रायडर बाद होतोय. समीर पारकरची रेड पहिल्या रेडवरती तो बाद झाला होता. कोर्टच्या बाहेर
पुश केला होता समीरला. आता मात्र अत्यंत सावध रेड करतोय. 6चे डिफेन्स आहे. समीरची रेड बोनस मारण्याचा प्रयत्न कमाई करून परतला आहे समीर पारकर. त्याला प्रत्युत्तर असेल स्वप्नील वेलेचं. श्री गणेश खंडाले संघाचा स्वप्नील वेले रायगड जिल्ह्याची फायनल मारून ज्या खेळाडूने दिली तो स्वप्नील वेले आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. पंचकृषी स्पर्धेमध्ये स्वप्नील बॅककिकचा बादशाह आपण ओळखतो. त्याला जबरदस्त बॅककिक मारतोय असा स्वप्नील 2 नंबरची जर्सी प्रदान करून आज या पंचकृषीच्या पहिल्या सामन्यामध्ये तो खेळताना. या ठिकाणी जे आपल्याला एक समाजसेवी व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. नक्कीच एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांचे 4 शब्द आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असतात. आणि म्हणून मी मंडळाच्या वतीने आदरणीय सन्माननीय श्री राजाभाऊ ठाकूर आपल्याला विनंती करतोय की आम्हा सगळ्यांसाठी आपण 2 शब्द वेचावे. नमस्कार. वेताळेश्वर क्रीडा मंडळ खिहीर यांनी आयोजित केलेल्या आजच्या या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धांसाठी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले माझे सहकारी बंधू श्री संदीपजी गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकमान्य टिळक शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक किरणदादा ठाकूर यांची आत्ताच थोड्या महिन्यांपूर्वी किम ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून ज्या नेमणूक झाली त्या आपल्या सर्वांच्या जान्हवीताई या इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जे समालोचकांनी सांगितलं बँकेची कामं असो इतर कोणती कामं असो त्या कामांसाठी अनेक लोकांना मदत करणारे सहकार्य करणारे आपल्या सर्वांचे लाडके किसनजी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून आत्ताच आपल्या किम ग्रामपंचायतीचे जे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि खरोखर हे जे आयोजन आहे आपल्या मंडळाने केलेले पहिले मी प्रथम कौतुक करतो. गेले अनेक वर्ष कोणती स्पर्धा सातत्याने चालू ठेवणं हे फार कठीण असतं आणि ते सातत्य राखण्याचं काम आपल्या वेताळेश्वर क्रीडा मंडळाने केलेलं आहे. त्याच्याबद्दल देखील मी आपले कौतुक करतो. आणि 2009 पासून जी आपली रेवस जी आपली गेली 15 वर्ष जवळजवळ 15 वर्ष आपण अतिशय चांगल्या पद्धतीने रेवस पंचक्रोशीचे सामने सर्व पंच असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष आपलं कर्तव्य आहे. आणि आपण प्रकारचं 1 पॉइंट मार ओमकार माहिती आहे वेताळेश्वर देवाची महिमा आपल्याला सर्वांना माहिती आहे. किम गावाला आपल्या अतिशय चांगली पुरातन मंदिरं आपल्या गावाच्या आपल्या पंचक्रोशीमध्ये आहेत आणि ह्या सर्व ईश्वरांच्या ह्या सर्व देवतांचा आपल्या गावाला खरोखर आपल्याला फार मोठा आशीर्वाद आहे. पर्यटन दृष्ट्या देखील आपण बघायला गेलो तर किहीमचं नाव आपल्या जगाच्या नकाशावरती आहे आणि आपण सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावाचं नाव त्याच्याबद्दल देखील मी आपले कौतुक व्यक्त करतो. आज बहुसंख्येने आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं तसेच या इथे उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. या इथे आल्यानंतर आपण आपल्या मंडळातर्फे जे आमचं आदरातिथ्य केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. अतिशय जबरदस्त असा मिनिंगफुल स्पीच एक मेसेज देणारं असं स्पीच आणि त्याचबरोबर आपल्या स्पीच मधून नक्कीच एक संदेश गेला की किंग आशियानवर आपलं असणारं प्रेम या खेळावर असणारं आपलं प्रेम आणि त्याचबरोबर संघशक्ती संघटन सामाजिक बांधिलकी या जपण्याविषयीचं आपलं असणारं प्रेम या स्पीच मधून व्यक्त होतं. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने व्यक्तीच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपण अलिबाग रेवस पंचक्रोशीचं कौतुक केलं कारण अलिबाग रेवस पंचक्रोशीचं कौतुक करत असताना अलिबाग रेवस पंचक्रोशीची कमिटी पंच कमिटी आणि आम्ही समालोचक आणि आयोजक या सगळ्यांचा त्या ठिकाणी एक चांगला उच्चार केलात आपण. त्याबद्दल मी अलिबाग रेवस पंचक्रोशीच्या वतीने सुद्धा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या शुभेच्छांचा आम्हा सगळ्यांच्या वतीने आम्ही स्वीकार करतो कारण आपली उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय होती. खऱ्या अर्थाने आयोजक सुरुवातीपासून प्रतीक्षित होते की नक्कीच हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी येणार. त्यांची जी काही गरज किंवा क्रीडांगण क्रमांक 2 साठी तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 2 साठी तिसरा आणि अंतिम पुकार शिवछत्रपती भाग विरुद्ध गावदेवी मुशेत. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी मार्गस्थ व्हा.
क्रीडांगण क्रमांक 1 वरची एक बलाढ्य लढत आहे. अलिबाग रिव्हर्स पंचक्रोशीचे 2 बलाढ्य संघ क्रीडांगण क्रमांक 1 घोडतालिकेमध्ये जाईल. एक मात्र गुणांच्या आघाडीवरती दुसऱ्या हाफचा खेळ सुरू झाला. सुयोग रेडवरती पहिली रेड असेल. दुसऱ्या हाफमध्ये 5 नंबरची जर्सी परिधान केलेला सुयोग खंडाळे संघाचा रेडर 5च्या डिफेन्समध्ये बोनस 5 आणि अशा वेळेस सूरज रेडवरती सर्वेश कोर्टच्या बाहेर हितार्थ मडवी कोर्टच्या बाहेर 3 डिफेंडर्स अर्थात 2 डिफेंडर्स आणि 3 रायडर आता मात्र कोर्टवरती. ओमकार, समीर पारकर आणि अक्षय कवले हे 3 रायडर आपण बघतोय. त्यानंतर आपण डिफेन्स मध्ये आपण बघतो मंथनला आणि प्रथमेश नाईकला बघतोय डिफेन्स मध्ये. त्यानंतर सर्वेश रायडर, हितार्थ मडवी ऑलराऊंडर आपण बघतोय. तो आवाज संघाचा रेडवरती आला. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला रेडर अत्यंत चपळ रायडर श्री गणेश खंडाळे संघाचा. अत्यंत जबरदस्त मॅच. या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट मॅच सुद्धा होऊ शकतो. रिक्त हाताने परतलाय, खाली हात परतलेला आपण बघतोय. खाली रेड त्याला प्रत्युत्तर असेल ते समीर पारकरचा. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला राईट हँडेड रायडर समीर पारकर रेडवरती. एक कॅच करा चांगली. चला पुन्हा एकदा वारंवार रेड आपण बघतोय. खोलवरती अगदी डीप रेड आपण बघतोय. 5 डिफेन्स बोनस पुण्याच्या अंदाज सुपर डाकरचा मोका आणि सुपर. शाबाश 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 नाग्या, शाबाश नाग्या, नाग्या जरा 1 हँडेड पुश प्रथमेश नाईकने या ठिकाणी 1 हँडेड पुश केलाय आणि कोर्टच्या बाहेर आपण बघतोय रायडर दाखवला प्रथमेश नाईकने आणि डिफेन्स मध्ये आपली कामगिरी खूप महत्वाची आहे हे दाखवून दिलंय. समीर पारकर रेडवरती आहे. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला 5 डिफेन्स बोनस मारतोस तू. चैतन्य ऐक 2 पाय भेटले रे. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर आपण बघतोय खंडाळा संघाचा. अत्यंत किरकोळ शरीर यष्टी परंतु अत्यंत चपल राईट टू लेफ्ट काय रेड टाकला रिक्त हाताने परततो. त्याला प्रत्युत्तर अक्षय कवलेचं. रायगड जिल्ह्यातला एकमेव रायडर आपण बघतोय ज्याने एका रेडमध्ये 10 गुणांची कमाई केली. 7 खेळाडूंना एकाच रेडवरती बाद केलं, बोनस कमावला आणि 2 पॉइंट आपण बघतोय ऑल आउटचे. असे 10 पॉइंट ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत तो म्हणजे अक्षय कवले. मॅन फ्रॉम नागेश्वर आवाज. अक्षय कवलेच्या बाबतीत सांगायचं झालं तर सातत्याने कितीतरी वेळा या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्याला दुखापत झाली, मात्र कबड्डीचा नाद सोडायचा नाही. शाबाश बोच्चा, शाबाश शाबाश. एक कॅच पाहिजे होती चांगली. शाबाश. शेवटच्या क्षणाला ते त्याचा पाय खेचला नसता तर मला वाटते सर्व बाद झाले असते. म्हणून ते अगदी शेवटच्या क्षणाला मंथन त्या ठिकाणी गेला आणि जबरदस्त सपोर्ट केला त्या आवाज संघाला. आणि त्याचमुळे या वेळेस मात्र अगदी बोलतात भट्टीच गेली असते असं काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. तारीफ करावी लागेल या ठिकाणी सपोर्टर आणि आवाज संघाच्या डिफेन्सची. सन्माननीय प्रशांत गांधी त्यांच्या समवेत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिलीपजी पडवळ तसे सन्माननीय श्री अनिलजी पाटील. 2 वर्ष सामना संपला. त्या ठिकाणी त्वरित उपस्थित क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना. ओमकार 1 पॉइंट चांगला. शिवछत्रपती भाग दाऊदी ओशेत आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती चला. दरम्यान आता जो ग्राउंड नंबर 2 वर सामना झाला तो सामना श्री माऊली भुटे संघाने 10 गुणांनी जिंकलेला आहे. अभिनंदन. मात्र टक्कर देणाऱ्या संघापैकी केतन आमले एक जबरदस्त खेळ केला. बॅडलक उत्कृष्ट खेळाडू केतन आमले लवकर यायला. शाबाश ओमकार, शाबाश शाबाश
शाबास ओमकार, शाबास ओमकार. ओमकार सारखा रायडर, शाबास. अगदी चपर रायडर आपण बघतो. अलिबाग पंचभूषित मधला अत्यंत चपर, काही नको आता करू. ऍडव्हान्स त्याला अगदी मिडल लाईन वरती करण्याचा प्रयत्न फसलाय आणि तो गुणांची कमाई करून परतलाय. प्रीतम रेड वरती 22 नंबरची जर्सी प्रदान केलेला प्रीतम रेड वरती. चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती गावदेवी मुशी आणि शिवछत्रपती भाग आपल्यासाठी वेळ सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी पंच आणि अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत, ते वेळ सुरू करतात. त्या ठिकाणी आपल्यासाठी 1 मिनिटाचा अवधी सुरू होते. क्रीडांगण क्रमांक 2 वरती गावदेव मुशी आणि शिवछत्रपती भाग. चला ते बांबू आहे का तिथं गबरा. एक कॅच करा चांगली. प्रीतमची रेड 700 डिफेन्स बोनस वन. अरे बोचा थांब रे मात. अरे बोचा काय रे. सिद्धार्थ मडवीचा त्या ठिकाणी संतुलन गमावलं त्याने आणि त्याच वेळेला 100 पकडण्याचा प्रयत्न. एक ट्राय करू दे रे, याडा आहे रे. आहे ती श्री गणेश खंडाला संघाकडे 500 डिफेन्स असेल. ओमकारची अगदी सावध रेड संयम या ठिकाणी ठेवला. ओमकार कवडे मी तर इकडनं रॅकणार होतो. थांब थांब. रिक्त हाताने भरतला त्याला पाठी जायला पाहिजे बसायला. श्री गणेश खंडाला संघाचा टाइम आउट स्वीकारला. संघाकडून टाइम आउट. ओमकार 1 पॉइंट काढ चांगलं. चल सन्माननीय श्रीयुत अनिलजी पाटील आणि प्रशांतजी दरम्यानचे सोयरे आणि मित्र सुद्धा असे श्रीयुत अनिलजी पाटील यांच्या मंडळाच्या वतीने स्वागत केले जाते. आपल्या सुधांची त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. अनिलजी पाटील साहेब सतरा सेकंद पुन्हा एकदा 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला स्वप्नील भिडे रेडवरती आलाय. आघाडीचा रायडर स्वप्नील रेडवरती मिडल वरती आक्रमण केलंय. मंथन कवलेवरती आक्रमण केलंय. अत्यंत सफल रेड 100 आक्रमक आपण पाहिलं तर ते स्वप्नीलचं अत्यंत सफलतेने 1 गुणाची कमाई करून परतला. त्याला प्रत्युत्तर असेल समीर पारकरचं 600 डिफेन्स 700 डिफेन्स बोनस वन समीर पारकर रेडवरती. अरे त्यांच्यावर लोन पाडणार होतं. हॅलो अरे यार स्वप्नीलची रेड आपण बघतोय. रिक्त हाताने परतलाय स्वप्नीलला. अडकलाच पुन्हा एकदा अक्षय करणे रेड वरती येतोय. 700 डिफेन्स मध्ये अक्षयची रेड. अगदी अटीतटीचा मॅच आपण इकडे पाहतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या मोसमातल्या पहिल्या स्पर्धेमध्ये होतोय. त्यासाठी मी प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. अगदी संयम सुद्धा बाळगलाय त्यांनी. थोडंसं आतमध्ये यायला लागले. नाही जाऊ दे. राकेश त्या ठिकाणी आहेत. राकेश यांना विनंती असेल आपण जे आपल्या 500 जे प्रेक्षक आहेत राकेश सगळ्यांना बाहेर करा प्लीज. हळूहळू वाढत जातात. सगळ्यांना प्लीज बाहेर काढा. कारण सध्या कोणी आतमध्ये असं शिरलेलं नाहीये. किंवा त्यांना खाली बसवा. मात्र 2 ग्राउंडच्या मध्ये बसवू नका. हळूहळू प्रेक्षक आतमध्ये येतात. आपल्याला समीर 1 पॉइंट काढ. चल पुन्हा एकदा समीर पारकरची रेड 700 डिफेन्स बोनस वन. तिकडे मात्र सुपर रेड बिग रेड सर्वात मोठी रेड
सर्वात मोठी रेड त्या ठिकाणी अच्युत पाटील. समीर शाबाश अच्युत पाटील सर. शाबाश समीर. अरे यो पण लागलाय. अच्युत पाटील सर ग्राउंड नंबर 2 पॉईंट किती पॉईंट 2ची आहे. एक 7 पॉईंटची रेड त्या ठिकाणी येते. 6 पॉईंटची रेड आपण होता रे. बोनस पॉईंट 5 सर्वात मोठी 6 पॉईंट एकूण 7 पॉईंट. अरे एक द्या नाहीतर एक म्हणजे एकूण 7 पॉईंट. तू घाई नको. म्हणजे सर आजच्या रात्रीतली ही सगळ्यात मोठी रेड असेल. सर्वात मोठी रेड एका रेडमध्ये 7 गुण. गावदे निषेध संघावरती ही रेड केली होती. शेवटची रेड असेल. सोब रेडवरती 6 देखील जाऊन शांत राहा संपली. शाबाश या ठिकाणी देखील बघा. शाबाश समीर. शाबाश समीर. शाबाश. नागेश्वर आझाद संघाच्या बाजूला नागेश्वर